नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नाशिक रोड दुर्गा उद्यान येथील विभागीय कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे नाशिक रोड दुर्गा उद्यान येथील विभागीय कार्यालय येथे दरवर्षी सलाबादप्रमाणे 26 जानेवारी 2026 रोजी विभागीय आयुक्त श्री त्रिभुवन मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी 7:15 ध्वजारोहण, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने तिरंगी ध्वजास मानवंदना करून सलामी देऊन 77वा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला. प्रजासत्ताक दिन म्हणजेच प्रजेची सत्ता. संविधानाने आपल्याला आपले निर्णय घेण्याचा हक्क आपल्याला प्राप्त करून दिला. आपल्या भारतभूमीवरून मनुस्मृतीची, चतुर्वर्ण व्यवस्थेची, गुलामीची, एकतर्फी हुकुमशाही नष्ट होऊन लोकशाही, प्रजेची सत्ता संपन्न झाली. लोकांनी लोकांसाठी काम करावे, राज्यकारभार चालवावा हा याचा मुख्य उद्देश होता आणि आज तो हक्काने बजावला जातोय. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक रोड अग्निशमक दलाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यामध्ये प्रभारी केंद्रप्रमुख RD सोनवणे, लीडिंग फायरमॅन RR गोसावी, SS नागपूर, वाहन चालक FB भालेराव, ट्रेनी फायरमॅन अभिषेक शिंदे, प्रणय सुखदान, हर्ष मुंडारे, दर्शन आव्हाड, शुभम भगत, सूरज हिरे, यश व्यवहार, सचिन जाचक हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सुरक्षेचे कर्मचारीही होते व विभागीय कार्यालयाचे सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. नाशिक प्रतिनिधी संदीप रूपवते. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.